मुलांची भूक वाढण्यासाठी काय कराल? डॉक्टर, माझं मूल काहीच खात नाही. हा प्रश्न जवळपास प्रत्येक पीडियाट्रिक OPD मध्ये ऐकायला मिळतो. एक घास खायला तासभर, मागे मोबाईल, समोर कार्टून, तरीही 2 घासानंतर मला नको. मग आई बाबांची चिंता सुरू होते. माझ्या मुलाची भूक इतकी कमी का आहे? त्याला काही विटॅमिनची कमतरता आहे का? की हा एखाद्या मोठ्या आजाराचा संकेत आहे? पण खरंच प्रत्येक कमी खाणारं मूल आजारी असतं का? की आपणच काही चुका करत असतो. आज आपण मुलांची भूक कमी होण्यामागची खरी कारणे आणि भूक वाढवण्यासाठी काय करावं हे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आजचा विषय प्रत्येक आई-वडिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक पालक मुलांनी कमी खाल्लं की लगेच टॉनिक, सिरप किंवा सप्लिमेंट्स शोधायला लागतात. पण भूक वाढवण्यासाठी फक्त औषधं पुरेशी नसतात. मुलाची सवय, रुटीन, झोप, खेळ, पचन आणि मानसिक स्थिती यांचाही त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो. चला तर मग समजून घेऊया मुलांची भूक कमी होण्याची कारणं. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक मुलाची भूक सारखी नसते. काही मुलं कमी खातात पण तरीही त्यांची वाढ, वजन आणि ऊर्जा योग्य असते. म्हणून इतर मुलांशी तुलना करणं टाळा. भूक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. दिवसभर बिस्किटं, चिप्स, चॉकलेट, ज्यूस सारखे पदार्थ खाणं. सतत काही ना काही खात राहिल्यामुळे जेवणाच्या वेळी भूक लागत नाही. कमी शारीरिक हालचाल. संपूर्ण दिवस मोबाईलमध्ये किंवा TV समोर बसणं. अपुरी झोप, पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता, काही वेळा कृमी, वर्म इन्फेस्टेशन आणि काही वेळा मुले मानसिक तणावातही असू शकतात. म्हणून कारण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पालकांच्या सर्वात मोठ्या चुका. आता थोडंसं पालकांबद्दल बोलूया. आपण न कळत काही चुका करत असतो. मुलाच्या मागे सतत ताट घेऊन फिरणं, कार्टून लावून जेवण भरवणं, प्रत्येक वेळी मुलाने मागितलेलं जंक फूड देणं, जेवण खाल्लं नाही की लगेच बिस्किटं किंवा दूध देणं. त्यामुळे मुलाला खरी भूक लागण्याची संधीच मिळत नाही. भूक ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती जबरदस्तीने निर्माण करता येत नाही. मुलांची भूक नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काय कराल? सर्वात आधी जेवणाची वेळ निश्चित करा. जेवणाच्या 2 तास आधी गोड पदार्थ, ज्यूस किंवा स्नॅक्स टाळा. मुलांना रोज मैदानी खेळ खेळू द्या. शारीरिक हालचालींमुळे नैसर्गिक भूक वाढते. दिवसभर सतत खाणं बंद करा. मुलांना पुरेशी झोप मिळते का ते पहा. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जेवण्याची सवय लावा. ताटात कमी प्रमाणात पण रंगीबेरंगी आणि पौष्टिक पदार्थ ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, जेवताना मोबाईल, TV, स्क्रीन बंद ठेवा. मुलाला जबरदस्ती करू नका. त्यामुळे जेवणाबद्दल भीती किंवा तिरस्कार निर्माण होऊ शकतो. डॉक्टरांकडे कधी जायला हवं? जर मुलाची भूक अचानक खूपच कमी झाली असेल, वजन कमी होत असेल, मुलं खूप अशक्त दिसत असेल, वारंवार उलट्या होत असतील, सतत पोटदुखी होत असेल, ताप, जुलाब किंवा इतर लक्षणं असतील, तर हा फक्त खाण्याचा हट्ट नसू शकतो. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण काही वेळा यामागे वैद्यकीय कारण असू शकतं. अनेक पालक विचारतात, होमिओपॅथीमध्ये भूक वाढण्यासाठी उपचार असतात का? हो. काही मुलांमध्ये भूक कमी होण्यामागील कारणं, पचन, झोप, स्वभाव आणि इतर लक्षणांचा सविस्तर अभ्यास करून वैद्यकीय उपचार योजना केली जाऊ शकते. मात्र प्रत्येक मुलासाठी एकच औषध दिलं जात नाही. म्हणून स्वतःहून औषधं घेण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित आणि योग्य आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक कमी खाणारं मूल आजारी असतंच असं नाही. पण जर भूक कमी होण्यासोबत वजन घटणं, वाढ खुंटणं किंवा इतर लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार, योग्य दिनचर्या, भरपूर खेळ, चांगली झोप आणि गरज पडल्यास योग्य वैद्यकीय सल्ला हीच मुलांच्या चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मुलाला कोणत्या गोष्टी खायला अजिबात आवडत नाहीत किंवा भूक वाढण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.